एका पातेल्यामध्ये आपण तेल घेतल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालून घेऊयात। त्यानंतर बारीक चिरलेले 7 ते 8 मिरच्या आणि एक कांदा छान बारीक चॉप केलेला आणि यामध्ये आपण गोड लिंबाचा पाला छान बारीक कापून यामध्ये ॲड करणार आहोत आणि एक बटाटा त्याला सोलून छान आपण त्याचे पूर्ण सालं काढून बारीक कट करून यामध्ये ॲड करून घेऊया। हे सगळं इन्ग्रेडियंट्स शिजण्यासाठी आपण मीठ घालून घेऊया आणि याला छानपैकी शिजल्यानंतर आपण जे पोहे टाकून घेतो ना ते टाकून घ्यायचे आणि हे पोहे मोकळे आणि लुसलुशीत होण्यासाठी एक ट्रिक्स आणि टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती म्हणजे लिंबाने काय होतं की जेव्हा आपण लिंबू पिळून टाकतो ना त्यानंतर ते पोहे अगदी मऊ मऊ लुसलुशीत होते, टेस्ट पण अगदी छान लागते। त्याला झाकून आपण वाफ काढून घ्यायची। आपले असे लुसलुशीत मऊ मऊ गार असे पोहे आपले रेडी आहेत। तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले